नमस्कार, मी सुनील आलूरकर. आता आपण या भागामध्ये फोटोशॉपच्या ट्युटोरियल सेटमध्ये पाहणार आहोत की फाईल हँडलिंग कशी करायची. आता हे पण फोटोशॉप सॉफ्टवेअर आता ओपन केलेलं आहे. हे ओपन झालेल्या सॉफ्टवेअरमध्ये फाईल्स म्हणजे इमेजेस कसे एडिट करायचे. आता आपण काय केलेलं आहे, इमेजेस नावाचं एक फोल्डर बनवलं आणि या ठिकाणी या 7 इमेजेस या ठिकाणी घेतलेले आहेत आपण ट्युटोरियलसाठी. आणि फोटोशॉप सॉफ्टवेअर ओपन केलं. आता या ठिकाणी बघा, हे जे काळा एरिया आहे किंवा हा ओपन स्पेस आहे, या ओपन स्पेसमध्ये आपण ज्यावेळेस क्लिक करू, डबल क्लिक करू, त्यावेळेस ऑटोमॅटिकली फाईल ब्राउझर ओपन होणार आहे. आणि या ठिकाणी फाईल ब्राउझर ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसतं बघा, असं जवळ दूर करण्यासाठी किंवा फाईल्स अधिक पाहण्यासाठी हे तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला इथं थंबनेल किंवा डिटेल्स या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आपण लार्ज आयकॉन करूया आणि तुम्हाला जर एक फाईल निवडायची असेल तर एक फाईल निवडून असं क्लिक करायचं आहे, एक फाईल, आणि त्यानंतर लगेच ओपन करायचं. जर तुम्हाला एकापेक्षा अधिक जास्त फाईल ओपन करायचे असतील तर त्यावेळेस कंट्रोल की प्रेस करून तुम्हाला हवे तितका फाईल सिलेक्ट करायचे आहेत. ठीक आहे. आणि हे असं सिलेक्ट करताना आणि जर समजा तुम्हाला जास्त फाईल्स असतील एकदमच आणि कंट्रोल ए जर केलं तुम्ही, आता मी कंट्रोल ए की प्रेस केलं आणि त्यानंतर ओपन जर केलं तर या ठिकाणी लगेच सगळ्या फाईल्स इथे ओपन होणार आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण पाहिले असेल हे सगळ्या फाईल्स आता इथं ओपन झालेल्या आहेत. आता आपण पाहिलं की आता ह्या सगळ्या फाईल्स आपण ओपन केल्या आहेत. आता एक फाईल आपण घेणार की या फाईलमध्ये जर समजा आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे एका फाईलवर. थोडक्यात आपण झूम इन झूम आउट पाहूया. आपण ही जी फोटो आहे या फोटोलाच आपण झूम इन झूम आउट पाहूया. किंवा एखादा तुम्हाला सस्पेक्ट दिसेल असा. आता ठीक आहे, हा फोटो आपल्याला सस्पेक्ट दिसतोय चांगला. मी यावेळेस काय करणार आहे, कंट्रोल की प्रेस करणार आणि त्याच्यानंतर अधिकचं चिन्ह जे उजवीकडे असते कीबोर्डवर नमलॉकला किंवा कुठेतरी अधिकचं जे चिन्ह असते त्यावेळेस प्लस करणार आहे मी. प्लस केल्यानंतर काय होणार आहे, हे झूम इन राहणार आहे आणि कंट्रोल मायनस केल्यानंतर झूम आउट राहणार आहे. ठीक आहे. आता मी कंट्रोल मायनस की प्रेस करतो आहे, त्यासोबत हे असं खूप मायनस होणार, म्हणजे कमी फोटोची साईज होत जाणार आहे आपल्याला फक्त बघण्यासाठी बरं का, फोटोची साईज. आणि त्यासोबत ते आहे व्ह्यूमध्ये जायचं. आता आपल्याला यासोबत जर समजा ओरिजिनल साईज याचे जर आणायचे असेल आपल्याला तर इथे फिट ऑन स्क्रीन म्हणजे कंट्रोल 0 जर केला आपण तर या ठिकाणी फिट ऑन स्क्रीन होणार आहे. हे आलं बघा, आता ही ओरिजिनल साईज आली आहे. आणि या ठिकाणी शॉर्टकट दिलेत पहा, झूम इनचं कंट्रोल प्लस, झूम आउटचं कंट्रोल मायनस आणि फिट ऑन स्क्रीनचं कंट्रोल 0. आणि ॲक्च्युअल पिक्सल्स म्हणजे कंट्रोल 1 करायचं आपल्याला. ज्यावेळेस समजा फोटो एडिटिंगच्या वेळेस नंतर आपला ॲक्च्युअल पिक्सल्स असतील किंवा इमेज साईज वगैरे जे असतील ॲक्च्युअल ते देण्यासाठी आपल्याला कंट्रोल एचा वापर करणार आहोत आपण. आणि यानंतर मित्रांनो, आता समजा आपल्याला ह्या सगळ्या फाईल्स क्लोज करायच्या आहेत. ठीक आहे. तर आपण काय करू, आपण या ठिकाणी जाऊया आणि क्लोज ऑल म्हणून एक आहे, अल्ट कंट्रोल डब्ल्यू एक नावाचा ऑप्शन आहे. किंवा एक फाईल जर आपल्याला क्लोज करायची असेल, समजा आता मला काय करायचं, ही फाईल क्लोज करायची 2 नंबरची, तर मी काय केलेलं ते जाऊन क्लोज करेल. क्लोज झालेल्या 2 नंबरची फाईल या ठिकाणाहून गायब झालेली. आणि जर समजा मला एकदाच सगळ्या फाईल्स क्लोज करू वाटल्या तर मी इथून काय करणार, सगळ्या फाईल्स एकदाच क्लोज करणार आहे. ठीक आहे. आपल्याला फाईल्स कशा आणायच्या आणि कशा क्लोज करायच्या हे तुम्हाला आता निश्चितच चांगलं समजलं असेल. आता आपण यानंतर पाहूया थोडंसं एक वेगळ्या पद्धतीने ड्रॅग अँड ड्रॉपचा वापर करूया आपण. हे इमेजेस फोल्डरवर गेलेलं आहे मी, आणि इमेजेस फोल्डरवर गेल्यानंतर मला आता हा फोटो घ्यायचा आहे. तर मी काय करणार आहे, याला ड्रॅग करणार आहे, माऊसची उजवी की धरून फोटोशॉप सॉफ्टवेअर नेणार आहे आणि इथं आल्यानंतर इथं ड्रॉप करणार आहे. आणि ड्रॉप केल्यानंतर काय होणार आहे, या ठिकाणी ही फाईल ऑटोमॅटिकली ओपन झाली आणि याला मी कंट्रोल प्लस करून झूम केलेला आहे पहा. त्यानंतर बघा इथं या ठिकाणी हा लॉक दिसतो तुम्हाला, इथं दिसतो तुम्हाला लॉक. कधी फोटोशॉपमध्ये काम करत असताना या लॉकला आपण ओपन करणार. याच्यावर डबल क्लिक की प्रेस केल्यानंतर काय होणार आहे, न्यू लेअर होईल आणि ऑटोमॅटिकली हा लॉक अनलॉक होणार आहे. ठीक आहे. अनलॉक झाल्यानंतर काय होईल, आता इथे बघा इमेजमध्ये आता हे पहा, हे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. इथं मोड, ॲडजस्टमेंट, ऑटो टोन, ऑटो कॉन्ट्रास्ट आणि ऑटो कलर. आता या 3वर आपण लक्ष देऊया यावेळेस. आपण पुढच्या भागामध्ये अजून भरपूर आहे वेळ आहे आपल्याला, हे सगळं आपण शिकणारच आहोत. मोड आहे काय आहे, ऑटो टोन काय आहे, तर इथे ऑटो टोन बघूया आपण. ऑटो टोन केल्यानंतर बघा काय फरक पडलेला आहे. या ठिकाणी थोडंसं फिकट रंग झाल्याचं जाणवेल तुम्हाला. आणि मित्रांनो, तुम्ही जर कंट्रोल झेडचा वापर जर करत असाल मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखा, तर तुम्ही आता तो वापर करू नका प्लीज. कारण काय होणार माहिती आहे का, फोटोशॉपमध्ये एकापेक्षा जास्त कंट्रोल झेडला
कंट्रोल झेड ॲक्टिव्ह नसते. कारण काय, तर आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये पाहतो की जितके आपण कंट्रोल झेड करू तितकं आपण ते बॅक जात असतं. परंतु याच्यामध्ये त्यालाच एक ऑप्शन आहे हिस्ट्री नावाचं. हिस्ट्री जर नसेल तर तुम्ही इथं काय करायचं आहे, इथे बघा आपण हिस्ट्री दिसते हां, विंडोजमध्ये जायचं आणि हिस्ट्री ॲक्टिवेट करायची. विंडोजमध्ये गेलो मी आणि इथं हिस्ट्री म्हणून असते, हे इथे हिस्ट्री आलेलं बघा. आणि याला मी एक्सपांड करणार आहे खाली खाली. ठीक आहे, आता बघा आता हे ऑटो टर्न केल्यामुळे इथं आलेलं आहे असं. आणि मी क्लिअर केल्यानंतर बघा सुरुवातीचं मी जर जे कंट्रोल झेड केल्यानंतर राहणार आहे ते इथं आता असं आलेलं आहे. आणि ओपन केल्यानंतरची परिस्थिती अशी होती, मी क्लिअर नंतर अशी झाली किंवा ऑटो टर्न केल्यानंतर अशी झालेली आहे. ठीक आहे, आता मी पुन्हा एकदा तुम्हाला एकदा समजावून सांगतो. ठीक आहे, आता बघा इमेजवर आलं आहे, ऑटो टर्न केलं. ऑटो टर्न केल्यानंतर काय झाली, तर ऑटोमॅटिक हिस्ट्री तयार झाली आहे. त्याला म्हणायचं हिस्ट्री. आणि त्यानंतर बघा अजून दुसरा मी नंतर काय केलं, ऑटो कॉन्ट्रास्ट केलं. कॉन्ट्रास्ट केल्यानंतर सुद्धा एक हिस्ट्री तयार झाली आहे. आता ऑटो टर्नमध्ये आणि ऑटो कॉन्ट्रास्टमध्ये जास्त विशेष तुम्हाला फरक जाणवणार नाही. हे ज्यावेळेस तुम्ही फोटो एडिटिंगचं काम मोठ्या प्रमाणात कराल त्यावेळेस तुम्हाला बारकाव्यानं हा फरक जाणवणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही काय करणार आहे, अजून ऑटो कलर करणार आहे. ठीक आहे, आता ऑटो कलरमध्ये तुम्हाला थोडासा फरक जाणार असेल बघा. हां, दिसतो तुम्हाला फरक. हे झालं हिस्ट्रीमध्ये. जर मी कंट्रोल झेडनं जर गेलो असतो तर मी इतका यशस्वीपणे मागं गेलो नसतो. हे लक्षात ठेवा, हिस्ट्रीचा वापर करायचा आहे आपल्याला, कंट्रोल झेडचा कोणत्याही प्रकारे वापर करायचा नाही. ठीक आहे, आता पुढील व्हिडिओ आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत अधिक व्हिडिओसाठी आपण झेडपीवीडिओ.com ला व्हिजिट द्यायचे. धन्यवाद.